की विष्णू सहस्त्रनामानंद या आनंद मालिकेतील 11व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 10 भाग झाले, आज 11वा. म्हणजे असं मध्यबिंदूवर आलोय. आता हिशोब तुम्हाला नक्की कळला असेल. पहिल्या भागात मी सांगितलं होतं की असे भाग होतील: 5 श्लोक एका भागामध्ये, 107 श्लोक, 21 पाचा 5 वर्ष, त्यामुळे 21 प्लस पुढचे दोन 2 श्लोक. आणि मग त्याच वेळेला आपण समारोप पण करू, म्हणजे साधारणतः 22 भाग. त्यापैकी आजचा 11वा बरोबर मध्यबिंदूवर आलाय. आणि नेहमीसारखं तुमचं कौतुक सगळ्यांचं, कारण अशी एखादी गोष्ट लावून धरणं ना, अवधातारम त्वमेव केवलम धर्तासी विष्णू, या गोष्टींमध्ये खूप छान मजा असते त्याच्यामध्ये. त्यामुळे असे मधून मधून मी छोटे प्रोजेक्ट्स हातात घेत असतो की जे लॉंग टर्म सातत्याने करावे लागतील. असे उदाहरणार्थ हा विष्णू सहस्त्रनाम. मग त्यात खरं सांगायचं तर स्वार्थीपणा आहे माझा, की माझ्या काही टेस्ट म्हणण्यापेक्षा की अरे बघ, जमलं हे तर गंमत येणार आहे आणि देता येणार आहे, मोकळा होणार आहेस. पण त्याच्यासाठी लावून धरावा लागणार आहे. मग लावून धरण्यासाठी काय, विष्णू ओम विष्णू, असं थोडा बदल करू. आज पहिल्यांदा आपण म्हणूया श्लोक, आणि मग त्याच्यातली गमती जमती सांगतो. रिदम छान आहे आजचा. धर्म गुब्ध, धर्म क्रुद्ध, धर्मी. म्हणायला सुरुवात करू आपण, हं? धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. हे आता दोन पद्धतीने म्हणता येईल. सदसत क्षरम अक्षरम, म्हणजे सत, असत, क्षरम, अक्षरम. आणि असं म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये मजा येते. आपण अशा पद्धतीने म्हणूया, म्हणजे कसं: धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. सत असत क्षरम अक्षरम, किंवा सत असत क्षरम अक्षरम. तुम्हाला जे योग्य वाटणार आहे ते म्हणा. मी प्रत्येक वेळेला दोन्ही पद्धतीने सांगेन. दोन्ही ओळी एकत्र म्हणायच्या: धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. सत असत क्षरम अक्षरम. धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. सत असत क्षरम अक्षरम. धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. सदसत् क्षरम अक्षरम. अविज्ञाता सहस्रांशुर. अविज्ञाता सहस्रांशुर. वरच्यापेक्षा सोपं आहे की नाही? विधाता कृतलक्षण. स्पष्ट अक्षरामध्ये, थोडं ताठ बसून, छातीला थोडीशी विश्रांती देऊन छान म्हणायचं आहे. पाठांतराच्या मागे आपण लागणार नाही, पण आवाज स्वच्छ, उच्चार स्वच्छ, जसे जसे होत जातील स्वच्छ तशी नादाची जाणीव येईल, अनुभूती येईल, ती घ्या. सबंध श्लोक म्हणायचा: धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी. सत असत क्षरमक्षरम. अविज्ञाता सहस्रांशुर. विधाता कृतलक्षण. प्रत्येक अक्षराचा आनंद घ्या. ध, स, त. हं? धर्म गुप्त, धर्म क्रुद्ध, धर्मी.
सदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर् विधाता कृतलक्षणः. एकदा ती पेन्सिलची गंमत करून पाहू. पेन्सिल आडवी धरा आणि म्हणा, धर्म गुरु धर्मी सत असक्षरमक्षरम अविज्ञाचा सहस्रांशुर विधाचा कृतलक्षण. आणि लगेच सुरू करा. धर्म गुप्त धर्म क्रुद्धर्मी सद असत क्षरमक्षरम अविज्ञाता सहस्रांशुर विधाता कृतलक्षणः. झाली का? हं. 95-96 साल होतं. आणि मग दुसरा जॉब म्हणायला हरकत नाही, किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केल्यानंतरचा पहिला जॉब असं म्हणूया आपण. तो मर्सिडीज बेन्झ मध्ये होता. आणि तिथे डीलर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये मी काम करायचो. म्हणजे जॉईन होणार होतो, झालो. आधीचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं होतं. म्हणजे चांगला अभ्यास वगैरे केलेला होता. छान होतं. अं, तिथे मग आमचे बॉस बापट म्हणून होते, अतुल बापट. ही गोष्ट सांगितली की नाही मला आठवत नाही. सांगितली असेल तर पुन्हा ऐका, नसेल सांगितली तर पहिल्यांदा ऐका. त्यावेळेला फॅक्स असायचे. म्हणजे डीलर्सना काही काही गोष्टी दिल्या जायच्या. कधी लिगल, कधी फायनान्शियल, कधी जनरल कर्टसी मेल, म्हणजे कर्टसी ड्राफ्ट असे असायचे. आणि पहिल्याच मला बापटांनी सांगितलं की हे आपल्याला कळवायचं आहे. चंदीगडच्या डीलरला काय, का बँगलोरच्या डीलरला, असं काहीतरी होतं. मी लिहिलं. प्रिंट करून त्यांच्याकडे जायचं, कारण का तर फॅक्सने पाठवायचं. आणि मग ते बघून ते सही करून पाठवून द्यायचं असं. तर ते त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी ते लेटर घेतलं आणि अशी रेग मारली त्याच्यावर. म्हटलं या माणसाचं एवढंच वाचून झालं, फाडून टाकायला तरी काय रेग मारायला. नाही म्हणे, अरे याच्यावर डेट नाहीये. नाही म्हणे, घालून आण डेट. परत गेलो. ते डेट वगैरे घातली आणि आलो परत. अरे याच्यावर पेज नंबर नाहीये. थोडं त्रास व्हायला सुरुवात झाली होती मला, की माझंही करिअर काय असं विचित्र चित्र नव्हतं झालेलं. पण मर्सिडीज बेंझ मध्ये जॉब मिळतो याचा अर्थ काहीतरी कॅलिबर असेल की नाही. जा परत म्हणे. परत गेलो. ती डेट टाकली होती खाली, पेज नंबर वगैरे टाकला. आलो त्यांच्याकडे. आता मात्र मी विचारलं काय झालं. फॉन्ट कॉर्पो एस आहे, लिगल लेटर आहे, कॉर्पो टी फॉन्ट पाहिजे. जा परत. परत गेलो. मग ते कॉर्पो टी केला, ते नंबर वरती खाली डेट, मग डेट आणि खाली पेज नंबर. परत आलो. बॅलन्सिंग एवढं खास नाही पॅराग्राफचं. बघ हा केवढा मोठा पॅराग्राफ, हा असा. जा परत. मग मात्र मी वैतागलो. म्हणलं बापट, त्याच्यातला कंटेंट महत्वाचा असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे वाटतो ना. मग तो का नाही वाचत? नाही, तो वाचणारच आहे. मग तो आधी वाचा ना. आणि सगळ्या एकच एकदाच का नाही सांगत आहात? हे जे काय सगळं सांगताय मला, डेट नाही, हे नाही, ते नाही. पाचव्यांदा आलो मी. अजून 3-4 वेळा सुद्धा येशील म्हणे. मग हे काय आहे सगळं? जा म्हणे, मी सांगतो तेवढं कर. 9व्यांदा मी परत गेलो. आणि हा, आता छान आहे म्हणून सही केली. बस म्हणे समोर. ही नवीन नव्हती गोष्ट मला. ही लहानपणापासून आम्ही अनुभवलेलो आहोत. आजोबा सुद्धा अशाच पद्धतीचे होते. त्यामुळे त्रास जरी झाला तरी सुद्धा त्यातली गंमत कळत होती की हा काहीतरी शिकवून सोडणार. आणि मग त्याने सांगितलं, बाबा रे, तू जेव्हा लेटर लिहितोस की नाही, त्यावेळेला ते तुझं नसतं. आणि तुझं म्हणून लिहिशील त्यावेळेला सुद्धा ते तुझं आहे म्हणून लिही. लेटर मधून तू जात असतो, शब्द नसतात. आणि आज आता तू मर्सिडीज बेन्झ, की जो जगविख्यात ब्रँड आहे, ज्यांची कॉर्पोरेट आयडेंटिटी लोक तोंडात बोटं घालतात. कॉर्पोरेट आयडेंटिटी म्हणजे काय शिकायला लोक मर्सिडीज मध्ये अप्रेंटिसशिप करतात. तू तिथे आलायस.
मग हे सगळं महत्वाचं नाही का? आणि मी जर का एका झटक्यात तुला सांगितलं असतं तर तुझ्या हे लक्षात नसतं राहिलं. आणि आज खरं सांगतो, कुठलंही लेटर लिहिताना वरती श्री लिहीन नाही लिहीन, मनात बापट मात्र घोळतात. कुलदैवतेचं स्मरण करावं वगैरे वगैरे काय लोक सांगत असतात, त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण ह्या दैवताचं स्मरण होतं. आणि अशी अनेक दैवत समोर आहेत. या माणसाने 9 वेळा परत पाठवलं होतं. आणि अशा ह्या कथा या पुस्तकामध्ये मी लिहिल्या आहेत. तुमच्यापैकी काही जणांकडे ही पुस्तकं आली पण असतील. याच्यातली 16व्या नंबरची कथा आहे, 15व्या नंबरची कथा आहे. 9 ड्राफ्ट्स दॅट शेप्ड द ड्राईव्ह फॉर एक्सलन्स. या सगळ्या त्या विष्णूच्या नावांमधल्याच काही ना काहीतरी कथा आहेत. आता ही मी 9 वेळा लिहिलेले लेटर किंवा ते मिस्टर बापट, आता जो त्यांना उचक्या लागत असतील बहुतेक. भयंकर चिडलेलो होतो त्यावेळेला मी. पण आजोबांनी शिकवलं असल्यामुळे असं संताप वरती नाही गेला, कारण ह्याच्यापेक्षा जास्त वेळा आवर्तनं झालेली आहेत काही काही गोष्टींची. मात्र पटलं त्यांना काय म्हणायचं ते. आणि मग हा श्लोक म्हणत असताना ते लक्षात आलंच की धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सदसत् क्षरम अक्षरम अविज्ञाता सहस्त्रांशुर विधाता कृत लक्षण धर्मगुप्त. धर्मगुप्त म्हणजे जो धारण करून ठेवतोय त्याचा प्रोटेक्टर. काय धारण करून ठेवलं जातं? आता आपल्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपल्यामधलं जे चैतन्य आहे, ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो, बल्ब मधली, ते धारण करतं. बल्ब नाही इलेक्ट्रिसिटीला धारण करत, दोन्ही एकमेकाला करतात. पण इलेक्ट्रिसिटी असेल तर बल्बची गंमत, नाही तर काय नाही. अर्थात बल्ब नसेल तर इलेक्ट्रिसिटीला काही उपयोग नाही. त्यामुळे हे इंटरडिपेंडन्सी जी आहे ती धारण करणार आहे. मग आता बाप्पानी काय केलं होतं? त्याने धारण करणाऱ्याला धारण केलं होतं ना. धर्म गुप्त, धर्म गुप्त. गुप्त म्हणजे प्रोटेक्टर, सांभाळणारा. धारण करणाऱ्याचं प्रोटेक्शन केलं होतं. की ती जी एक कॉर्पोरेट आयडेंटिटी आहे, ती जी प्रतिमा आहे, ती जी एक्सलन्सचा ड्राईव्ह आहे, मर्सिडीजची जो काही क्वालिटी कारमध्ये असेल तशीच प्रत्येक गोष्टीमध्ये ती आली पाहिजे, असं लावून धरलेलं होतं. हे जर का सोडून दिलं सगळ्याच गोष्टी, तर काय आज ना उद्या सगळं लयाला जाणार ते. असा तो धर्मगुप्त. आणि धर्मकृत, कोणीतरी हे लावून धरणार, जो कोणी लावून धरलाय ना, ते कोणाला तरी समजलं होतं की नाटकामधला नट आणि नाटकामधला राजा, नटानी राजाची भूमिका जो करतोय, त्या राजाला कोणी लावून धरलाय? राजाला नटाने लावून धरलेलं. मग राजाची भूमिका जर का नीट पार पाडली नाही तर धर्मगुप्त होईल का? नाही होणार. मग धर्मकृत कशाला करायला पाहिजे? की बाबा रे, राजाची भूमिका जर का नीट तू पाडली नाहीस ना, तर नटाला कसं काय तू प्रोटेक्ट करणार, ज्यांनी तुला लावून धरलाय त्याला? मग आता राजाची भूमिका कशी करायची? त्याच्या प्रोसेस तुला नको का माहिती? मग चल प्रोसेस कर. धर्मकृत, धर्मगुप्त, या अशा प्रोसेस करून तू त्याला सांभाळणार. त्यांनी तुला सांभाळणार ना बाबा. नट आहे म्हणून तू आहेस. कल्पना करा, तुम्ही नट आणि त्याची भूमिका अशा दोघांशी एकदम बोलताय. जस्ट ट्राय टू इमॅजिन दिस. काय सांगाल भूमिकेला? बाबा, नट आहे म्हणून तू आहे, हा. भीष्म आहे व अभिरक्षण असं सांगितलं दुर्योधनाने, ते आहेत म्हणून आपण आहोत. तसं जर का त्यांनी सांगितलं, राजा, तुझी जी ती जी भूमिका आहे ना, ती हा नट आहे म्हणून आहे, सांभाळ त्याला. आणि नटाला पण सांगेन, बाबा रे, तू विश्वामध्ये कोणाच्या रूपाने आहेस? राजा. मग त्याला चिथू करू नको हा? काय अर्थ नाही असं नको म्हणू. राजामुळे तू लोकांना माहीत झालायस एवढं लक्षात ठेव. आणि राजा, नटामुळे तू लोकांना माहीत होतोय एवढं लक्षात ठेव. हे जे इंटरडिपेंडन्सी आहे ना, धर्मकृत धर्मगुप्त धर्मी. त्यामुळे निदान आपल्या सेशन मध्ये आलेल्या लोकांनी तरी सुद्धा धर्म म्हटल्यानंतर जी डोकी भडकतात ती भडकू देऊ नयेत. धर्म म्हटल्यानंतर डोकं शांत झालं पाहिजे, की धरून ठेवणारा. बापटांनी जे केलं ते धर्मगुभ. आणि सांभाळलं काय? धर्मी. इतकं साधं सोपं आहे. त्यामुळे सत, असत, क्षरम, अक्षरम. इलेक्ट्रिसिटी सत, बल्ब असत. इलेक्ट्रिसिटी अक्षर, बल्ब क्षर. राजा अक्षर, राजा अक्षर, नट अक्षर. राजा असत, अ, नट सत. पण सताला असताशिवाय काही गंमत नाही. असत आहे म्हणून दिसतंय, आणि असत आला सत आहे म्हणून त्याला दिसतंय, जमणार आहे. त्यामुळे याच्यात काही अर्थ नाही. सगळ्यात अर्थ आहे. विश्वम
विष्णूशिवाय चालणार नाही. आणि विष्णूला जर का पाहायचं असेल तर विश्वमशिवाय गत्यंतर नाही. धर्मगुप्त धर्मकृत धर्मी, बिकॉज सत अँड असत, क्षर अँड अक्षर, दे हॅव टू बी टुगेदर. नाहीतर फरक काय कळणार, काय नाही कळणार. असा तो श्लोक आहे. मग आता आज आपण ही पद्धत बदलली होती ना, पहिल्यांदा आपण तो श्लोक म्हटला. पण आता हा सगळा उद्योग करण्यामागचं कारण काय आहे? या सुरुवातीला मी म्हटलं की अशी कुठली तरी ऍक्शन घ्यायची की जी सातत्याने चालू ठेवावी लागणार आहे. आपल्याला कोणी सांगितलंय का की अरे विष्णू सहस्त्रनामाचे सेशन घे? कोणी सांगितलं नव्हतं, कोणी सांगायला आलं नव्हतं. आय एम ऑल्सो नॉट अकाउंटेबल फॉर एनीबडी, नायदर रिस्पॉन्सिबल फॉर एनीबडी. मला कोण मॅनेजर नाही, कोण नाही, काय नाही. कशाला करतोयस तू? अरे गबसती नेहमी. तो येतो ना रोज सकाळी. मग तो जर का सकाळी तो येतोय सूर्य, त्वम सूर्य असं म्हणतोस की नाही अथर्वशीर्षामध्ये. मग कृष्णाने सुद्धा सूर्याला सांगितलं होतं ना पहिल्यांदी की असं असं वाग. ती गंमत वेगळी आहे त्याच्यातली, ही आता मी आपलं गंमत सांगतोय. पण गवस्ती म्हणजे सूर्याचे किरण. आणि ते नेहमी चक्र नेहमी क्रमेण असं म्हणतो ना, की ते ते व्हीलचं जे परिघ असतो ना त्याला नेहमी म्हणतात. म्हणजे नेमस्तपणा यायला हवा असेल तर कोण सांगणार नेमस्तपणा? आपणच आपलं काहीतरी धरायचं आणि सुरू ठेवायचं. अवधातारम धर्मगुप्त धर्मकृत धर्मी. प्रॅक्टिस कशी करणार धर्मगुप्तची? धर्मकृतची तरी प्रॅक्टिस कशी करणार? ती नाही केली तर धर्मी झेपणार कसा? मग चालू ठेव चला गबसती नेहमी. पण त्याच्यासाठी आटापिटा करायचं का? नाही, आटापिटा कसा? विष्णू कधी आटापिटा करतो का? असं कसं अलगद झालं पाहिजे. गबसती नेहमी. कॉस्मिक मोशन आहे ती. कंटिन्युअस परपेच्युअल मोशन. ज्यांनी अभ्यास केला असेल इंजिनिअरिंगला, परपेच्युअल मशीनची एक थिअरी असते की असं एक मशीन कोणीतरी मनात आणलंय की ते मशीन एकदा सुरू केल्यानंतर कधी थांबतच नाही. असं शक्य नाही कुठलंच मशीन. पण त्याच्या बेसिसवर बाकीची मशीन तयार झाले. तसा तो विष्णू गभस्ती नेहमी परपेच्युअली सुरूच आहे त्याचं. आणि या खेळातनच आदिदेवो महादेवो देवेशो देव बृद्ध गुरु. गुरु शब्द आहे. मध्ये पण एकदा आपलं बोलणं चालू होतं की गुरु हा बाहेर दिसणारा नाहीये. गुरु दिसतच नाही, गुरु दिसणारच नाही आणि कधीच नाही. त्यामुळे एखाद्या मनुष्याला, एखाद्या कुठल्याही फॉर्मला गुरु म्हणणं तितकं बरं नाही असं मला वाटतं. गुरु हा आतच आहे, एकच तो आतच. विष्णू गुरु म्हणून. मग विश्वाने शिकायला कुठे जायचं? विष्णूकडे. कुठे जाशील आतमध्ये? जा आतमध्ये. जे भगवद्गीतेच्या सेशन मध्ये आहेत त्यांची असाइनमेंट चालू आहे बघा. पाहायचं, पाहायचं, पाहायचं. उद्या परवा अजून एक नवीन ट्रिक देणार आहे. पाहायचं म्हणजे पाहायचं कसं? गुरु. पाहण्यासाठी लाईट लागतो. आणि गुरु म्हणजे लाईट आणणारा, अंधार नष्ट करणारा. कुठला अंधार? माझ्या गोंधळाचा. माझ्यातला गोंधळ दुसरा कसा दूर करू शकेल? अड्डमोज सांगू शकेल, खणामध्ये कडापेटी ठेवले ती लाव. किंवा त्याच्या बाजूला टॉर्च आहे तो लावायचा आहे मलाच टॉर्च. कारण दुसऱ्यानी लावलेला टॉर्च मला जे पाहायचं आहे ते दाखवू शकेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे बाहेर किती कोणी मोठा माणूस असला तरी तो गुरु नाही. तो अड्डमोस वाटाड्या होऊ शकेल की तिथे बसलाय व गुरु आतमध्ये. उद्धरेत आत्मनात्मानम. तू तिकडे जा. असा तो आहे. गवस्ती नेहमी सत्वस्थ सिंहो भूत महेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरु. म्हणूया आता याच्यातले कुठले अं, दोन तीन शब्द मी आता गभस्ती नेहमी आणि गुरु सांगितलंय, थोडं लक्षात ठेवून पुढे जाऊ आपण. एकदम सोपा आहे, सटसटीत श्लोक आहे हा. चला. गभस्ती नेहमी सत्वस्थ. जाता जाता सांगतो काय आहे माहितीये का, हे असं ती रेसिपी भन्नाट आहे विष्णू सहस्त्र नावाची. श्लोकामध्ये दिसते. आता आपण अर्ध्याच्या वर आलोय त्यामुळे तुम्हालाही अंदाज आला असेल प्रत्येक नावाच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही. एक नाव मुरवायला पहा. एक नाव मुरवायला जर का एक जन्म लागला, किती जन्माचं झालं आपलं गणित सुटलेलं आहे किती? 1000. कशाला मुक्ती सुटलो पाहिजे काय चालू ठेवायला काही हरकत नाही. सो नाव काय करता येईल याच्यामध्ये? गभस्ती नेहमी सूर्याचे किरण. सत्वस्था. सत्व म्हणजे क्लॅरिटी, प्रकाश. गभस्ती नेहमी सत्वस्था. जो प्रकाशात आहे त्याच्यासाठी सातत्याने नेहमी
गभस्ती. ते जर का मध्येच बंद पडले तर सत्वस्थाची गंमत नाही का होणार? अरे दिसेनाचं झालं म्हणेल तो. मग तमस्था हा होईल तो. अँड गभस्ती नेहमी देअरफॉर सत्वस्थ अशी. काय ते त्याचं नाटक लिहिता येईल. पण आता आपण समजून घेऊ काय एक एक शब्द ते शब्द. चला. गभस्ती नेहमी सत्वस्थ. सिंहो भूतमहेश्वरः. गभस्ति नेमिः सत्त्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः. गभस्ति नेमिः सत्त्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः. दोन्ही एकत्र म्हणूया कारण अगदी सुटसुटीत शब्द आहेत. आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. पूर्ण दोन वेळा म्हणू. प्रत्येक अक्षराकडे छान लक्ष द्या. जिभेची हालचाल कशी होते त्याच्याकडे लक्ष देता आलं तर द्या. स्वतःचा आवाज कसा येतोय त्याच्याकडे लक्ष देता आलं तर द्या. कानावर बोट ठेवून म्हणायचं असेल तसं पहा. काही खेळा त्याच्याबरोबर ध्यान लागेल तसं लागेल. गभस्तिने सत्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः. आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. सुरेख. गभस्तिने सत्वस्थ सिंहो भूतमहेश्वरः. आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः. सुरेख. मस्त. उदासीन याचा अर्थ काय होतो? उदासीन वाटतं आजकाल. असं वाटतं म्हणजे ते शब्द कसे बदलतात बघा, शब्दांचे अर्थ कसे बदलत जातात. उदासीन हा शब्द जर का फोडला तर तो उत आसीन. उत म्हणजे वरती. आसीन म्हणजे बसलेला. सर्वसाक्षी साक्षी. न अडकलेला. सुटलेला. उदासीनवत आसीन असं वर्णन केलंय कृष्णाने की अडकू नको कशात. वरतून बघ. पाहण्याची ट्रिक आहे ती. उदासीनवत आसीन वरती बसल्यासारखा बस. उद आसीन म्हणजे उदासीन असं नाहीये ते. ते हळू 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 ते वेगळं झालं ते. मग तसंच उत्तर आणि उत्तम. उत्तर. उत्तम. तरतम भाव. तम म्हणजे सुपरलेटिव्ह. उत्तम. तर म्हणजे कम्पॅरेटिव्ह. उत्तर उत्तम. वरती. एकदम वरती. उत्तरो गोपतीर गोपता. ज्ञानगम्य पुरातन. राईट फ्रॉम एन्शंट टाइम्स. अजय आहे ना तो. जन्म आलेला नाही त्यामुळे पहिल्यापासून पुरातन. ज्ञानगम्य. शरीरभूत भरदोक्ता. कपींद्रो भूरी दक्षिणा. उत्तरो. उत्तर. अपवर्ड्स. आणि थोडं वर. म्हणून आपण म्हणतो ना उत्तर दे. आता उत्तर शब्द आला कुठून? दक्षिण डे का नाही दक्षिण डे म्हणून का नाही म्हणत आपण? अशा शब्दांकडे नुसतं पाहायचं अर्थाच्या मागे लागायचं नाही. की उत्तर दे म्हणजे कशाचं उत्तर असतं? प्रश्नाचं. मग प्रश्नाचे जर का उत्तर देण्यासाठी वर जाऊन नाही का प्रश्नाकडे बघायला लागणार. आणि म्हणून
उत्तर शोधणं म्हणजे पाहणं आहे. वरती गेल्यानंतर काय होतं, जास्तीत जास्त दिसायला लागतं उत्तर. मग तो असा वरती आहे, तसं बघतोय. आणि त्याला आपण म्हटलं होतं की सुद्धा, पंख्याचं उदाहरण दिलं होतं पहिल्या का दुसऱ्या भागामध्ये. वरतून बघतोय तो उत्तर, बघा तो वरती. आणि तो सिलिंगला आहे म्हणून मी म्हणतो उत्तम. वरती आहे एकदम तिथे. सिलिंग उत्तमच. हा? उत्तर. उत्तर गोपती. गो, गोचा अर्थ होतो काव, म्हणजे काय, गाय पण होतो. पण गोचा अर्थ इंद्रिय पण होतात. त्यामुळे गोविंद किंवा याचा अर्थ दोन्ही होऊ शकतो, की गायी हाकणारा किंवा इंद्रिय हाकणारा. हाकणारा म्हणजे कंट्रोल आहे. गायी नेतोय, नो, हर्डिंग द कॅटल म्हणतात तसं ना, की त्याच्या केवढा कंट्रोल आहे. तो मग गायी, किंवा मग गायी बाजूला कडून इंद्रिय. ऋषी केश, गोविंद, गोपती. मग तो उत्तर नको का? तो जो यज्ञ सांगितलाय मागच्या भागात, यज्ञ इज्जो महेज्य चक्र सत्रम गता. तो मग हे इंद्रिय आहे डोळ्यांचं, काहीतरी छान दिसलं, वास आहे, काहीतरी छान वास आला, कानाला ऐकायला आलं, वाईट काहीच नाहीये. फक्त त्याच्यावर माझा हात आहे. इंद्रिया खाली नाही, इंद्रियांवर आहे. पाहिजे तर बघ, छान बघ, मग संपूर्ण बघ, संपूर्णपणे उपभोग घे. गोपती. राजा आहे ना तो इंद्रियांचा. असं लपून छपून नाही, तो संपूर्ण उपभोग घेणार त्याचा. पूर्ण. कंबशन विल बी फुल. हाफ कंबशन करून धूर निघणार नाही त्याचा कधी. संपूर्ण वापर केलेला असेल त्याने. गोपती. गोप्ता. आता गुप्ता, याला जवळचे शब्द म्हणजे गुप्ता. गुप्ता म्हणतो ना आपण, गुप्ता, चंद्रगुप्त, किंवा आडनाव पण असतात गुप्ता. गुप्त म्हणजे गुप्त होणं नाही येते. त्याच्यामधला एक भाग असा पण चालतो की गुप्त. गुप्त म्हणजे रक्षण करणं. आणि ता म्हणजे तो प्रिफिक्स लावल्यासारखा होतो. फॉर एक्झाम्पल वक्ता, वक्ता. दा, ता, दाता. दा म्हणजे देणं. देत असणारा, देणारा, देत राहणारा, कंटिन्युअस येते. तसं गुप्ता, रक्षण करत असणारा, प्रोटेक्टर. दाता, देत असणारा. वक्ता, वक्ता म्हणजे वाक, बोलत असणारा. नेता, निनय, नेने, नेणारा, नेता. असा तो ता लागतो. मग तो गुप्ता, गोप्ता. मग असं तो रक्षण करणार आहे. कशाचं रक्षण? आता धर्मगुप्त, धर्मकृत, धर्मी. धर्मगुप्त तो रक्षण करणारा, तो गुप्ता. असं आहे. उत्तरो गोपतिर्गुप्ता ज्ञान गम्य पुरातन. शरीर, भूत, भृत, भोक्ता. भूत, भृत हे काय नवीन नाही आपल्याला. भोक्ता पण आहे तो. कपिंद्र भूरी दक्षिणा. आता त्याच्या सगळ्या ह्याच्यात आपण जायचं नाही ठरलं ना, म्हणून मग आता प्रॅक्टिस करूया त्याला. छान. अं, फक्त जाता आता एक सांगतो. आता तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये गंमत येत असेल, तर तुम्ही या गमती जमती हळूच कोणाला तरी सांगा. त्या माणसाला सांगा, अरे ये, 10 भाग झालेत, अजून 11 भाग आहेत, अजून 12 भाग आहेत, ये बस जरा गंमत कर, शेजारी बस. हे साथ थोडी सुरू करायची. म्हणजे मग त्यात मजा येते. मुला नातवंडांना सांगत चला. अं, कधीतरी बोला. आणि मग सांगा की बघा, इथे आहे, इथे युट्यूबर आहे बघा. हे थोडं 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 जर का सांगता आलं, तर आपल्याला पण त्याचा चांगल्या पद्धतीने अर्थ. आणि मग सांगायचं कधी? वापरून झाल्यानंतर किंवा वापरत असताना. नाहीतर ते करा, चांगलं आहे, तुम्ही केलंय, नाही मी नाही केलं, पण तुम्ही करायला हरकत नाही. असं नको. चला आता उत्तरो गोपतीर गोप्ता. आता उत्तर म्हटल्यानंतर प्रश्न लक्षात आला पाहिजे. आणि म्हणून उत्तर का हे एवढं जरी कळलं ना, तरी मग पाहणं का. प्रश्नाचं सुटणं हे पाहण्यात आहे, बुद्धीत नाहीये. 2 ओळी एकत्र घेऊया, सोप्या आहेत, स्वच्छ आहेत. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः. आपण ज्या शब्दांचा अर्थ पाहिलाय, उत्तर, गोपती, गोप्ता, हे रुळू देत. बुद्धीत नाही आले तरी चालतील, ऐकायला नाही आले तरी चालतील, लक्षात नाही ठेवले तरी चालतील. उत्तर म्हटल्यानंतर जरा हा, असं असं असं. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः.
पुढच्या दोन म्हणू आणि मग सोपे आहेत. शरीरभूत भृद्भोक्ता कपींद्रो भूरी दक्षिणः. शरीरभूत भृद्भोक्ता कपींद्रो भूरी दक्षिणः. चारीचे चारी ओळी. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूत भृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः. शेवटचे. उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूत भृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः. हम्म. दक्षिणः आठवते का? दक्षिणः. दोन अर्थ म्हटले होते ना, दक्षिणा म्हणजे भरपूर. तो अर्थ पाहिला होता आपण त्याच्यात. गिफ्ट आहे ती तशी, बेनिवॉलन्स आहे की, देणं आहे. आणि दक्षिण, डेक्स्टर उजवं, विश्वदक्षिणा. तसंच ते भूरी दक्षिणा. भूरी भूरी म्हणजे भरपूर. भूरी दक्षिणा भरपूर गिफ्ट देणार आहे असं तर एक गंमत म्हणून आपलं सांगितलं. हम्म. आता जर का कोणी म्हंटल की मी रोज सकाळी अमृत पितो, तर काय वेड्यात काय काय उगाचच काहीतरी. मग अमृत म्हटल्यानंतर आपल्या मनात काय येतं की हा, अमृत. तर शब्दातच तिथे आहे, खरं वेगळं काय सांगायची गरजच नाही. असं एखादं द्रव आहे की तो जो प्यायल्यामुळे अमृत, मरण येणार नाहीये त्याला, कधीच येणार नाहीये. मग अमृत. मग असं काही आहे का? असेल हे, सांगता येत नाही आपल्याला, माहिती नाही म्हणून नाही म्हणण्यात पॉईंट नाही. पण आपल्यापर्यंत काय असं आलेलं नाही अजून. की आपल्यापैकी तुम्हाला विचारतो, आलंच असं कोणाला घ्यायला आवडेल? घ्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर करणार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण सध्या तरी तो सुटलाय. खरोखरच जर का कोणी अमृत घेऊन आलं, तर आपण काय म्हणू? निदान विष्णू सहस्त्रनाम या सेशन्स मध्ये आलेले, आण बाबा, काहीच प्रॉब्लेम नाही. अरे अमृत करणार काय, फिरशील गावभर. अश्वत्थामाची काय गंमत कमी झाली होती का? नाही. पण मला काय माहिती का, आपल्याला ती 1000 नावं करायची. एक नाव अंगात मुरवायला समजा एक एक वर्ष लागला तर धरून चालू. मग 1000 नाव अंगात मुरवायला किती लागतील? त्यातली काही डुप्लिकेशन वगैरे काढून टाकली, ऍव्हरेज धरला, चला 800 नाव. 800 नाव, 900 नाव, 1000 किती लागतील? 900 वर्ष लागतील की नाही? पण आता एक बघा, एक जर नाव अंगात मुरलं, तर मला नाही वाटत आपण अमृताच्या नाद्या लागू. कारण ती गंमत कळणार आहे. सत असत, विश्व पण मीच, विष्णू पण मीच, सत पण मीच, असत पण मीच. जाणार आहे कुठे? अमृत मूर्त कोण? हे एकदा कळल्यानंतर अमृत विकणाऱ्याला म्हणू ना, अरे नको विकू, हे उपयोग नाहीये त्याचा. कोणाला? विष्णू सहस्त्रनाम ज्यांनी अंगात मरवलं तो म्हणेल ना की अरे न हन्य ते हन्य माने, मरणारा कुठे नाहीये बाबू इकडे. कोणाला विकतोय तू नक्की सांग मला. नाटकात विक, तू राजाला जाऊन सांग की नाटक भर तुझी भूमिका चालेल, अशी काहीतरी मी गंमत केलेली आहे आमच्या लेखनामध्ये, की तू कधी जातच नाही रंगमंचावरनं बाहेर. हा मग ठीक आहे, नाटक संपल्यावर काय करणार आहे तू? पण तो नट आहे, तू अमृत नक्की कोणाला विकायला आलायस? धनंजयला विकायला आला असशील तर ठीक आहे, मी खरेदी करीन. पण धनंजय म्हणतो विश्वाला ठीक आहे, पण विष्णू पण आहे. मग अमृत घेणारा कोण? एवढं लक्षात ठेवूया आपण. मग आपल्याला डील करायला काही हरकत नाही. हु इज द बायर? एवढं लक्षात ठेवू. मग मनात यायला लागतं की अरे सेलर कोण आहे पण मग?
जरी विष्णूला विकायला आला असेल अमृत, हु इज सेलर? विश्वम. मग माझ्यात नाही का विश्वम? नाही नाही, सेलर पण विष्णू आहे. विष्णू कशाला येईल विष्णूला अमृत विकायला? अशा गमती जमती ज्या वेळेला आपण लक्षात घेतो ना, त्यावेळेला असे श्लोक गमतीत जातात. सोमपहा, अमृतपहा, अमृत प, प म्हणजे पिणारा, अमृत पिणारा असा तो, म्हणजे जो मृत होणारच नाही कधी असा तो आहे. सोमप, सोमप. आता सोमरस म्हणजे लोक म्हणतात दारू, असू शकेल, सांगता येत नाही. कारण सोम हे मुळात कुठल्या तरी वेलीला म्हटलं गेलेलं आहे. सु म्हणजे पिळणं, मग पिळून काढलेलं असं काहीतरी आहे. मग काही असेल ना, उसाचा रस तर सोम पण होऊ शकतो, आंब्याचा रस पण सोम होऊ शकतो, उसाच्या मळीपासून जो रस काढतात, दारू, ती पण सोम होऊ शकते. शेवटी काय, सोमप. पण असं काही ठिकाणी सांगितलंय की अं, हे अमृत आहे, सोमप किंवा अमृत, सोम किंवा अमृत, सोमप, अमृत, सोम. मग अमृत सुद्धा स्वतः विष्णू आहे. मग विष्णू कशाला पिलते परत? सोमप, सोम, दोन्ही तोच आहे. पुरुजित पुरुषोत्तम, विनयो जय सत्यसंधो, दाशार्ह सात्वतांपती, असा तो श्लोक चालतो. विष्णू सहस्त्र नावामधले कुठलं तरी एक अक्षर घेऊन, फॉर एक्झाम्पल शब्द घेऊन, साक्षी, पहा फक्त, साक्षीचा अभ्यास करत जायचा, साक्षीचा अभ्यास करत जायचा. अभ्यास कर, प्रामाणिक अभ्यास करायला लागला की साधारणतः 7व्या 8व्या मिनिटाला फ्रस्ट्रेशन येतं. फ्रस्ट्रेशन आलं की समजायचं पहिलं पाऊल बरोबर पडलंय. पण फ्रस्ट्रेशन नंतर चापलुसी येते. नाही नाही, आता झालं, आता दिसलं मला. आजच कोणीतरी लिहिला भगवद्गीतेच्या ग्रुपवर, पाहून झालंय आता सगळं. असेल बुवा असं मला वाटलं. पाहून कसं होईल? पाहून झाल्यानंतर अनालिसिस शिल्लकच राहणार नाही, पाहून झाल्यानंतर राईट रॉंग शिल्लकच राहणार नाही. मग साक्षी, तसंच अमृतप, अमृतप म्हणजे नक्की अमृतप, असा विचार करत राहिलं, तशी प्रॅक्टिस करत राहिलं, किती छान जाईल. सोमप, अमृतप, सोम, पुरुजित पुरुषोत्तम, विनयो जय सत्यसंधो, दाशार्ह सात्वतांपती. सत्य, मग असत्य पण तोच ना, दोन्ही तेच. विश्व जर का असत्य आहे, विष्णू सत्य आहे, सत्य असत्य एकत्र चाललंय, ज्याला जे पाहिजे ते पहा. सत्यसंध, संध म्हणजे प्रॉमिस, कमिटमेंट. कशाची? सत्याची, ट्रुथची. म्हणजे मग खरं आणि खोटं, खरं खोटं संबंधच नाही. बल्बला, बल्बच्या दृष्टीने सत्य काय? बल्बच्या दृष्टीने सत्य इलेक्ट्रिसिटी. मग बल्बला तेवढा ध्यास एकदा लागला की चल जाऊ इलेक्ट्रिसिटी पर्यंत, बघून तर बघू तर खरं काय इलेक्ट्रिसिटी आहे. असा तो सत्यसंध. जर का सत्यसंध झालेला असेल, तर मला नाही वाटत त्या माणसाला बाहेरून कुठनं तरी अमृत प्यावं लागेल. तो सातत्याने त्या सत्याचंच अमृत पीत असेल, म्हणून अमृतप असा श्लोक चालतो. मग मला अमृतप व्हायचं आहे. दोन्ही आहे. एक तर अमृताचे गॅलन्स भरून ठेव, रोज सकाळी उठून पीत जा. अदरवाईज अमृताचा गॅलन आहेच, इन्फिनिटी. पी की, कधी पी, अमृतप. आपण ठरूया आता. मग अशा पर्स्पेक्टिव्हनी जर का तो श्लोक म्हणता आला तर बघा, म्हणा, सोमपोमृतप सोम. तो छान, तो म प स सगळे येऊ द्या नीट. सोमपोमृतप सोम, सोमपोमृतप सोम. म्हणताना कसं होतं? सोमपोमृत, कारण तो पहा आहे, सोम पहा, मग अमृत आला, विसर्ग अ, असं मिळून तो मोठा त्याला त्याला अवग्रह करून टाकला त्याने. सोमपोमृतप सोम. पुरुजित पुरुषोत्तमः, पुरुजित पुरुषोत्तमः. हम्म, सगळे म्हणू. सोमपोमृतप सोम, पुरुजित पुरुषोत्तमः. दोन्ही एकत्र घेऊ, तिसरी लाईन चौथी लाईन, कारण छोट छोटे शब्द आहेत. विनयो जय सत्यसंधो,
दाशार्हः सात्वतां पतिः. विनयो जयत्सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः. सगळा म्हणूया दोनदा. सोमपोमृत. आता म्हणताना अजून एकदा ट्राय करू ती, नाही का आपण म्हटलं की श्वास घ्यायचा, शक्यतो एका श्वास, त्याच्यात काही अडलेलं नाही, एका श्वासात म्हणायला पाहिजे. पण हा खेळ आहे, दमछास वाढेल की नाही, बाकी काही नाही. आणि श्वासाकडे पण लक्ष जाईल, कसा जातोय श्वास बाहेर बोलताना. सोमपोमृतपः सोमः पुरुजित् पुरुषत्तमः विनयो जयत्सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः. मस्त. बघा एकदा एका श्वासात म्हणता येतोय का, येईल सगळ्यांनाच येणार आहे ते. छान भरून घ्या श्वास, संपणार असं समजून धरून चला हा. सोमपोमृतपः सोमः पुरुजित् पुरुषत्तमः विनयो जयत्सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः. हं? अमृत नाही तर नाही, अमृत तुल्य तरी हरकत नाही की नाही. मग हे सेशन झालं की चहा घेऊया छानपैकी. लाईफ अँड डेड, किंवा लाईफ अँड डेथ. अमृत म्हणजे लाईफ. बट लाईफ असेल तर ते असं उत्फुल्ल पाहिजे की नाही. मग चहा घेतल्यावर तरतरी येते की नाही, निदान तेवढ्या मोमेंटसाठी सुद्धा. म्हणून मग अमृत तुल्य असं म्हटलं गेलं असावं. व अमृत तुल्य काय, जगात तरतरी आली, जिवंत असल्याचा भास झाला. वाह, सुरेख. असं. मग हेच जिवंत असल्याचा भास जर का आतल्या चहानी होत राहिला सारखा, अमृतप काय चाललंय, अमृतप. आणि ज्या क्षणी अशा पद्धतीने बघायला लागू आपण, साक्षी. आता साक्षीने ज्याला बघायला लागू, त्यावेळेला काय होईल, साक्षी म्हटल्यानंतर अंतर येणार. इंग्रजी शब्द सांगायचं झालं तर इमोशनल अनअटॅचमेंट डझंट मीन डिटॅचमेंट. इमोशनली आय एम अनअटॅच म्हणजे रे कसं, इमोशनली अनअटॅच असल्यावर काम कसं करणार, परत तेच राजा आणि नट काय मी सोडणार नाहीये, शेवटपर्यंत तो घेऊन जाणार मी. नट आणि राजा, नट राजात इमोशनली अटॅच असतो का, शक्य नाही. ज्या क्षणी कलाकार ते सगळं देह भान विसरून वगैरे भूमिका वगैरे करायला लागला की बट्ट्या बोळ होतो त्या भूमिकेचा. चांगले कलाकार कधीच देहभान वगैरे विसरत नाही. ते नट आणि राजा स्वच्छ दिसत असतं त्यांना. म्हणून तर काही ऐन वेळेला काही विसराविसरी झालीच स्टेजवर, प्रॉपर्टीज गणली, प्रॉपर्टी आलीच नाही. अरे फोन वाजायला हवा होता पण फोन दिसत नाहीये, असं जर का ऐन वेळेला कळलं, किंवा पलीकडच्याचा क्लू गेला, पलीकडचा ब्लँक झाला, तर राजा राजाच्या नादात असेल तर सांगेल का त्याला तो, सोन्याचा शिरच्छेद करा, आमच्या दरबारातले असे विसरतात कसे. बरोबर काय चालू असतं त्यांचं ते. त्यामुळे तसा साक्षी भावाने जर का मी होईन तर मी राजात अडकेन का, राजाची सुख दुःख, पण भूमिका चोख वठवीन का, सॉलिड लोकांच्या डोळ्यातनं पाणी काढेल, किंवा लोकांना असं एकदम जोरदार असं असं काय म्हणतात त्याला, ते बाहुबल सुद्धा येईल. मी अडकणार नाही राजामध्ये, कारण साक्षी आहे म्हणून मुकुंद आहे. मु मुच्यते. मु म्हणजे लिबरेशन, म्हणून मुमुक्षू, ज्याला सुटायची घाई झालेली असा तो, किंवा त्याचे वेध लागलेत असा तो मुमुक्षू. आणि मग मुक्त. बघा ना, मुक्तीमध्ये मू येतो, मुक्त, वक्ता, तसा तो मुक्त. मू लिबरेशन. कुंद, कुंद म्हणजे घेणार देणारा, मुक्ती देणारा असा तो कोण, साक्षी. तू ज्या क्षणी साक्षी झालास राजातनं सुटलास ना, मी राजा करत फिरतोयस,
त्याच्याऐवजी मी राजाची भूमिका करतोय, झाला साक्षी सुटला. जीवो इफ साक्षी देन मुकुंदा. जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रम, अमित विक्रम, अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयो अंतकः. अंतकः अवदक्षिणातात. अंतकः म्हणजे अंत करणारा असा तो. अगदी साध्या कॉम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं, अगदी गंमत म्हणून कंट्रोलर डिलीट मारून जसं सगळं किंवा फॉर्मॅट बंद करायचं सगळं, सगळंच, किंवा काय फॅक्टरी मोड याचा मोबाईलचा अंत का, बस झालं, सगळं डेटा बिटा काय फॅक्टरी मोडवरच टाकला मी सगळा फुल, फॅक्टरी रिसेट. अंत का. आपण अंत 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 किती वेळा आलाय तो, पण अज आहे म्हणून अंत नाही, पण हा अंत करणारा असा तो. ज्या क्षणी नट राजा हे दोन वेगळं नटाला दिसायला लागेल की राजाची भूमिका करतो, सुटला की तो राजाचा त्याच्यावर बसलेला अंमल अंत झाला. आणि मग झाला, सुटला असतो मुक्तीच, कुठे अडकणार आता. अडकण्यासारखं काही राहिलंच नाहीये, मी अडकत नव्हतोच कधी. राजा अडकत होता आणि राजा अडकला की मला वाटत मी अडकलो. हे ज्या क्षणी कळलं त्याच क्षणी साक्षी झालो. साक्षी झाल्यावर तो बसलेलाच आहे, घे मुकुंद, संपला आता तुझं, धमाल कर आता. आता येऊन खेळायला किती मजा येईल. जीवो विनेता साक्षी म्हणजे निदान या अपेक्षेने तरी सुद्धा प्रॅक्टिस करायला हरकत नाही की नाही. काय रिवॉर्ड असणार आहे, जस्ट इमॅजिन की असा सुटून खेळायला येईन मी. सुटून खेळायला काय धमाल करीन आयुष्यात. जीवो विनीता साक्षी मुकुंदो मित विक्रम, अंभो निधिर अनंत आत्मा महोदधिशयोऽन्तकः. असा तो मुकुंद आहे. काल हा शब्द अनेकदा वापरला गेला भगवद्गीतेच्या सहीकडेच आहे. पण आपण आधी हा आता शेवटच्या आजच्या भागातल्या श्लोकाची प्रॅक्टिस करू. आणि मग काय थोडे गप्पा मारू. सुरुवात जीवानी केली बघा त्यांनी. जीवो विनिता साक्षी मुकुंदो मित विक्रम, जीवो विनयिता साक्षी. हे काय होतं, काही वेळेला गंमत येते म्हणून सांगतो, सॉरी डिस्टर्ब करतो हा तुमच्या प्रॅक्टिस मध्ये, एक्स्ट्रीमली सॉरी. विनयिता, तर वि बाजूला काढा त्यातला, नि नय आहे त्याच्यातला, नेणारा, नेता विनयिता, जीवाला नेणारा, नेतोय साक्षीकडे, साक्षी कळला की मुकुंद, असं आहे ते. जीवो विनयिता साक्षी देअरफॉर मुकुंदा, असं करू नंतर, आधी हे बघूया. जीवो विनयिता साक्षी. मुकुंदो मित विक्रमः. त्या अमित विक्रमाला सुद्धा गंमत आहे, पण आधी म्हणू. जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रमः. जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रमः, अंभो निधिरनंतात्मा. शब्द फोडूनच सांगायचं झालं तर अंभो निधी समुद्र, अनंत आत्मा, अंभो निधिरनंतात्मा. अंभो निधिरनंतात्मा, महोदधिशयोऽन्तकः. काय नाही, परत म्हणू, सगळा श्लोक म्हणू हं. आणि जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रमः, अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोऽन्तकः.
अजून एकदा म्हणूया. आता जाता आता एक गंमत सांगतो. मग एवढ्या अर्धा प्रवास एकत्र केलाय तर थोडस इन्सेंटिव्ह असं चाललंय बघा हे सगळं. ही जी रेसिपी या एका श्लोकाची बघा कशी चालली. जीवो विनयिता साक्षी. मी करणाऱ्याला त्यांनी साक्षीपर्यंत घेऊन गेला तो. आता साक्षी आल्यानंतर तो सुटला. नटाला ज्या क्षणी कळलं की अरे तू राजा नाहीये. नट राजा पाहायला लागला. भूमिका करत असताना पाहायला लागला. भूमिका झाल्यानंतर पाहायला लागला. भूमिका करण्यासाठी स्टेजवर जायच्या आधी पाहायला लागला. साक्षी झाला असतो तिथे. जीवो विनेता साक्षी मुकुंद. अमित विक्रमा, अमित विक्रमा तर विक्रमा. अमित विक्रमा वामनाला पण म्हटलं की एक दोन तीन टाकल्यानंतर चौथं. आपण त्या बळीला थांबवतो तिथे, पण म्हणजे चौथी म्हणजे चौथी ना, चतुर्थी ना. आता ती चतुर्थी 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 आपण म्हणतो दरवेळेला. गणित बघा, सोपं आहे. इथे प्रॅक्टिस करायला लागणार आहे. राजा झोपला. राजा स्वप्न बघतोय. राजा जागा आहे. राजाला झोप येत नाहीये. हे सगळं कोणाला कळतं? नटाला. राजाच्या किती अवस्था झाल्या? राजा झोपला, राजा जागा आहे, किंवा राजा स्वप्न बघतोय. पण राजा स्वप्न बघतोय हे पण नटाला माहितीये, कारण तोच भूमिका करतोय त्याची. राजा जागा आहे हे पण नटाला दिसतंय, कारण नटाला माहितीये अरे मी राजा जागा आहे. राजा झोपलाय. राजाला कळत नाहीये राजा झोपलाय, पण नटाला कळतंय राजा झोपलाय. मग राजाच्या तीन, नट कितवा? सुरुवात कुठनं झाली? एक दोन तीन वरनं चार वर आलाय का चारातनं तीन दोन एक सुरू झालाय? विश्व झोपलाय, विश्व जाग आहे, विश्वाला स्वप्न पडतायत. हे दिसतंय कोणाला? विष्णूला. ते विश्व आलाय कुठनं? विश्वीतनं विष्णू का विष्णूतनं विश्व? बघा बुवा. एक दोन तीन चार का चार एक दोन तीन? मग राजा आणि नट वेगळे आहेत का? नाही. बरं ते मग एक आहेत का? नाही. अरे मग नक्की सांग ना काय ते. दोन आहेत का ते? नाही. मग एक आहेत का ते? नाही. अरे मग अद्वैत. एक आहे का नाही मला माहिती नाही. दोन नाही आहे तेवढं नक्की. विश्वम विष्णू बघ बुवा तू. मला नाही माहिती काय ते. मी अडकणार नाही. शंकराचार्य बरे अडकतील. एक आहे ते नाही मला सांगायचं. दोन नाहीत म्हणजे एक आहे असं माझं कुठेही म्हणणं नाही. असं इनडायरेक्ट तो कॅव्हिएट आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मधला. जाऊ दे त्याच्यात नको जायला. आता हा एकदा म्हणू आणि थांबू. तसा तो अमित विक्रमाकडे जातो. आणि एकदा चौथी पाऊल ओलांडलं की अंत कहा. अमर्याद काळ. माझ्यासाठी काळ 70 वर्षाचा 75 वर्षाचा. पण तो चालतच आलाय की सो. राजा काळ बघणं सोडून देईल कारण तो लिमिटेड आहे. आता मला कळलं की अरे आज राजा आहे, उद्या प्रधान, परवा मग तो मग हे मग ते. जीवो विनयता साक्षी मुकुंदो मित विक्रमः. अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोऽन्तकः. जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रमः. अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोऽन्तकः. महा उदधी क्षय. झोपलेला आहे मस्त. म्हणजे किती छान आहे फकीर. फिक्र नाही त्याला आता. जगाच फकीर आहे. मोह उदधी क्षयोंत, कारण नटाला काय फिकीर आहे राजाची म्हणण्यापेक्षा. एवढं फक्त बघू आपण. हम्म? शेवटचं आणि थांबू. जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रमः. अंभो निधिरनंतात्मा महोदधिशयोऽन्तकः.
नाही नाही. हम्म, मस्त आहे. असं आहे. विष्णू सहस्त्रनाम. हा. मग आता आपण इथे थांबू. आणि काही प्रश्न किंवा गप्पा असतील आहेत आपल्याकडे अजून एक 8-9-10 मिनिटं आहेत.